तुझा बाप तर बे हडू बोल ले का हडू बोल. आई तुझा बाप तर बिना कूलर न बिना पंख्याने एवढा गरमीत झोपून राहिला बे. तेही खर्राटे मारून. याले गरमी गिरमी लागते का नाही बे. अबे जुनी हड्डी आहे. ते लोक 1900 साल वाले होत. यायले करते आगे मध्ये कुदवला तरी यायले काहीच नाही हो. हो साला आपण पडलो 2000 वाले. बाबू माझी सोड, पण माझा बाप उन्हाळ्यात भर दुपारी आगीचे गोळे धरून चाले. ते 2 गोले आपल्या मांग का नाही भरलं. जडतेस का बे मा बापाले. झलो मत, बराबरी करो. ओ काका या कूलरचा काय गेला. अबे मले समजला असता तर मी दुरुस्त नसतो केलो का बे. कायले आमट्याला आयटीआय शिकलास. अबे हर आईटीआई वाला इलेक्ट्रिशियन नहीं होता और हर प्यार करने वाला सिमरन का आशिक नहीं होता. जा तुझ्या मायले सांग चाय बनवाले. एवढ्या कडकडत्या उन्हात चाय. अबे माझ्या बापाचं कामच तसं आहे. सकाळी देशी, दुपारी चाय आणि सायंकाळी इंग्लिश. आणि रात्री गण्या भाऊ रात्री काही नाही घे, जेवते चांगला दाबून. या कूलरचा कसा करून. अबे तू टेन्शन नको घेऊ. जा 10चा पाना घेऊन ये. अबे भोसडीच्या 5चा पाना लागते नटायला. मार तोंडवर करून सांगते 10चा पाना घेऊन ये म्हणून. सोबाडा तुला समजते तर मग खोलून का नाही पाहिलास बे. अबे कसा करून सांग. अबे गण्या भाऊ याला कबाडी मध्ये नेऊन इक. बहीण तर आपण दुसरा कूलर घेऊ. बापू पेवाले पैसे नव्हते तर कूलर विकायला नेलो. बहीण तर एवढा मोठा कूलर 100 रुपये म्हणे. बाबा एक काम कर, या उन्हापायी माझा भेजा आता फ्राय होऊन राहिला. कूलरले सोडून मले विक. अरे तुले तर कोणी 10 रुपयाला नाही घेतील. अबे जाना बे, तू 10चा पाना घेऊन ये ना. अबे तो कुठून आणू. आपल्या गावी का सायकल स्टोर वाले आहेतच नाही का बे. जाना पटसे घेऊन ये ना. अबे त्या सायकल स्टोर वाल्याचे मी 10 रुपये नाही दिलो. साला मला पाहिल तर माझ्या ढुंगणात स्पेस कस टाकल. अन पेंकीस न घर घर घुमवल. पुऱ्या गावात तू नाव खराब करून ठेवलास ना. अबे 10 रुपये मीने नाही दिलो ना, तुझा नाव कसा खराब झाला बे. बे मा दोस्त होस ना म्हणून जेती गेलो तिथे मला गण्या कुठे गेला म्हणतात ना. अबे ते सपाट धोड्यात नेऊन टाक. तुझा पाणी घेऊन ये बरं पेवासाठी. अबे तो पाणी जर का तू ना आपल्या तोंडात टाकलास ना तर तुझा पहिले तोंड भाजल, मग हळूहळू नद्यात पाणी उतरल तर नद्याय भाजल. बे भोंगाळा गरम पाणी घेऊन येशील तर भाजलच. थंडा पाणी घेऊन ये ना. आमच्या घरी कोटची फ्रीज बे मागत असल. तेडचं पाणी या उन्हापायी उकडून राहिला. बहीण आता फक्त ते तांदूळ टाकावाचे आहेत. मग सीधा हंडी भात बनते, हंडी भात. जा 10 रुपयाची बाटल तरी घेऊन ये. भोसडीच्या तुला डोक्यावर कोणी मारला होता का बे. अबे बैताळा मी ना सायकल स्टोर वाल्याचे 10 रुपये नाही दिलो तर 10 रुपयाची पाणी बाटल कशी घेऊन आणीन. 10 रुपये नाही खर्च व्हाल तर मर बे. भोशीच्या जगत का आलायस. माझ्या कूलर दुरुस्त करून दे. थांब एक काम करू, हा पाणी टाकून पाहू या कूलर मध्ये का माहित चालू होईल तर. अबे ते माझ्या बापाच्या उलट्या होत. छी एवढ्या बाल्टी भर उलट्या. काऊन तुझ्या बापाची तब्येत चांगली नाही का. अबे तब्येत चांगली आहे बे, पण मा बाप दारू बोंबलीच्या वर पेते. एक तर मिक्स करून पेवायचा तर कोरी कोरी पेते. एक काम करून चल विहिरीतला पाणी आणू. चल लवकर. या सूर्या भाऊला सांग ना 8 वाजतापासून असा तापते जसं काय आम्ही याच्या सासूरवाडीत पंगत वाढून राहिलो. अबे पण तू गेलतास कोठी 2 नंबरले. आऊन तुझ्या घरी सुलभ शौचालय नशी का. बापू काल मी फक्त 10 मिनिटासाठी त्या संडासात संडास करावायला गेलो. 10 मिनिटात घामाने एवढा ओला झालो का मा बापानं गलत समजून माझं नाही नाही म्हणतलं कुठलं. अबे ढुंगन धुवाच्या गरव्यानं मारलं मा बापानं. बे हो यार, आज मीही गेलो तर त्या नळातून एवढा गरम पाणी निघे का त्याच्यात पत्ती आणि साखर टाकला तर डायरेक्ट चाय बनल. अबे पण कूलर कोठी गेला का तुझ्या घरचा. चाल ना कूलर मध्ये राहू ना. कूलर बिघडला डेंग्या. अबे त्याला का उन्हाळ्यातच बिघडावाचा होता का. आता मी तुझ्याच घरी येईन म्हणलं होतं कूलरची हवा घेवायला. बे भोंगाळा आम्ही गरीब माणसं, आमच्या घरी कोणता कूलर बे. आम्ही तर दिवाळीला फोटो लावून कूलरचा आणि समाधान मानतून. इकडे माझा बाप कूलरच्या फोटोला हात लावून म्हणते बाबू डेंग्या हवा येत आहे. मी इकडून म्हणतो हो बाप्पा मस्त थंडी थंडी हवा येत आहे. अबे भौशी जेव्हा तुम्ही गरीब नाही गरीब लावू बे बे. अबे गण्या भाऊ तुझी माय मला काल पापड बनवताना दिसली बे. बे या सूर्य काकाची कृपा भाऊ. पापड वारू टाकावायला नेला का पापड सीधा भाजून ये. त्याच्या दिदी काल मी ना 100 पापड खाल्लो म्हणूनच तर मला झगी लागली. ऐट चापीतर येती घामानं आमचा रायता होऊन राहिला, पण या सूर्या काकाला आमची काही पडली नाही वा. बापू रात्री झोपलो तर उशीतून गरम वापा निघत. असं वाटते का उशीच्या खाली कोणतरी शेगडी पेटवून ठेवलाय. बहीण पंखा तर पंखा असा फिरते तो काय आपल्याला शिवा देऊन राहिला. मराले को जडत बसा. अबे ते सोड, तू काल क्रीम लावून फिरत होतास ना बे, ते दे बरं मला थोडीशी लावाले. अबे डेंग्या कोटची क्रीम. ते क्रीम लावून मी घराच्या बाहेर निघलो तर 5 मिनिटात तिचा तेल बनून माझ्या चेहऱ्यावर पडला. तशी तर भजे तळल्यासारखी वास येत होती. माझा बाप माझ्यावर म्हण काव खौट पाडलास बे म्हण. त्या सूर्याला का दुसऱ्या देशी नाही भेटत का आमच्या देशात येऊन तपते तर. याची बायको गिको आहे आमच्या देशामध्ये. थंडी मध्ये तर एवढ्यानं जोर नाही मारे. अबे जाऊ दे का करतेस, तो आपला काम करताय. अबे हा कायचा काम घरीच दाखवते का 4 धाम. तुले माहित आहे आमच्या घरचा कुत्रा माझ्या बाबा जेवढं काय म्हणे. काय म्हणे बाबा गण्याच्या साईडचा पंखा माझ्या साईडला कर म्हणे.
मी म्हणलो काऊन तर म्हणे भावा भुकता येत नाही, जीभ बाहेर काढलो तर चटके लागून राहिले. बहीण तर या उन्हापायी आमचा डागी शेटही तरसलाय. अबे तू का पागल गिगल झालास का बे? कुत्रा आता खरंच बोलणार आहे का? त्याच्या फिलिंग समजतो बापू मी. माझ्या लवर पेक्षा 10 पटीनं चांगला कुत्रा आहे तो. तुझी लवर का कुत्री होती का? बे गण्या भाऊ चल, कुलूर दुरुस्त करून पाहू. आयदा थोड्या वेळात येतीच मटण शिजते आपली. चल लवकर. अबे विहीर तर कोरडी आहे बे गण्या भाऊ. आता त्या कुल्लूर मंदी मुटावा लागल मले. अबे लोकशाला थोडासा कमी गिमी आहेस का बे तू? त्या कूलर मध्ये मुतशील तर घरभर गरम हवा फेकल. अगं सूर्या भाऊ तू माणूस होस का काव? रुग्णाचे गरम गरम सालटे निघून राहिले आणि तू बहीण तर अजून तापून राहिलास. आता बस कर ना सूर्या भाऊ. ए बाय हे असे दिवस येवाच्या पहिले जर का आपण झाडं लावलो नसतो ना गण्या भाऊ, आज एवढ्यानं सूर्या भाऊ तापला नसता पाय. अबे हो सूर्या भाऊ तापला असता तर झाडाच्या खाली जाऊन आपण त्या उन्हापासून वाचलो नसतून. गाईज म्हणून झाडं लावा झाडं वाचवा. टेंग्या तू आता एक काम कर. कोणता? पटना दिशारी विहिरीत लाव. आंबा माझ्या मालला 4 वेळा धोका दिला तवा नाही लावलो ना आता लावू का बे? अबे लवशीलच नाही तर पाणी निघल कसा? पाणी एकदम बुडाल दिसून राहिला मले. बे भोकन टिकला तो बेडूक हो. विहिरीच्या बुडाले चमकून राहिला तो. पाणी हो म्हणते गांगल घुश्या. आता एकच उपाय आहे डेंग्या. मी चाललो या विहिरीच्या अंदर. बहीण तर 33 टाकतो खाट आणि 33 झोपतो. तुले जर का कोणी विचारला गण्या खोटी गेला म्हणून तर सांगून देजो गण्या भाऊन जल समाधी घेतलं म्हणून. बे भोंगाड्या या विहिरीमध्ये जल समाधी घ्यायला पाणी तर पाहिजे वासाया. धूळ उडून राहिली फक्त. मग आता शेवटचा एकच उपाय राहिला. टेमदेव बाबाला फोन लावतो आणि त्याला सांगतो बाबा मले तू नरकामध्ये घेऊन जा आणि तेथे गरम तेल टाकून माझी ढुंगण भाज, पण खाली राहून येते उन्हामध्ये भाजवू नको गा. अबे अशी तुझी नरकामध्ये जागा फिक्स झाली होती. यमदेव बाबा तुले वर नेण्यापेक्षा खालीच नरक दाखवून राहिला. माझ्या मालची आठवण येत आहे डिंग्या. ए भेंबुकल्या कोटचा, एवढ्या गरमी तू गरम झालास का बे? आठवण येत आहे तुझ्या मालची? अबे नाही बापू, थंडी मध्ये कशी गरमी दे, आता उन्हाळ्यामध्ये मला कशी थंडी देईल तर? अबे हो तिच्या घरी एसी आहे ना भाऊ, मस्त हवा घेत असेल तरी. आपल्याकडे एक ऑप्शन आहे ना भाऊ, आपण जाऊ का सगळी तिच्या घरी? तिचा बाप साला आपल्याला कुराडीनं फलकवल. अबे आपला लालाच तयार, लाल्याच्या घरी नवीन कूलर घेतलाय, जाऊ का? अबे कालपर्यंत माझा कूलर ठीक होता तर लाल्या हवा घेवायला आलता. लाल्याची नाही तशी गमावलं. बहीण त्याच्या चक्कर मध्ये त्याच्या बापानं नवीन कूलर घेऊन दिलं वाटतं त्याला. आता जर का आपण त्याच्या घरी जाऊन लाल्या दुर्बीन लावून सूर्याची किरण आपल्या कपारावर पाडल. बे गण्या भाऊ, लाल्यामध्ये तुझ्यासारखा इगो नाही. मला 100% माहित आहे लाल्या आपल्याला नक्की घरामध्ये घेईल. अबे नावाचा होता लाल्या, घरी जाऊन ते निंग म्हणाल साल्या. सूर्या बहुत गरमी चढी आहे तुझे नाही, पॅन्ट मध्ये मुतरलं ऊन तपवलास ना. आता मी लाल्याच्या घरी जातो आणि कुल्लूर समोर बसतो. मी पाहतो आता तू किती आग मुततेस तर. चल डिंग्या. आणि भाऊ त्याला लाल्या म्हणून नाही तर लालू दादा म्हणून आवाज दे. जेवढा मक्खन लावून तेवढा कामाचा. लुलू दादा. अबे लुलू नाही लालू. लालू दादा. ए लालू दादा. का हो बे गरीब आहे वा? क्षमा असावी मित्र, पण आज आम्हास तुमची गरज आहे. कोणती? मित्र सूर्य काकाजी लगीत तापलेले आहेत. आम्ही त्यांच्या उष्णतेचा मार सहन करू शकत नाही मित्र. आपण आम्हावर कृपा करून आपल्या घरच्या कुल्लूर समोर बसू द्यावे. डुक्कर गुखानी सोड नाही म्हणते तर खरं आहे गण्या भाऊ. माझ्या घरी आजवरी कुल्लर नव्हता, एक दिवस तुझ्या घरी कुल्लरची हवा घेवाल का आलो, बहीण तुनं मला पिसाडलेला कुत्र्यासारखा हाकलून लावलास. क्षमा असावी मित्र. अबे घरी जावा. अबे यार लाल्या आता असं नको करू. बे या उन्हामध्ये आम्ही भाजून राहिलून साला दोस्ताची मदत नाही करत तू का माणूस का बे? अबे जेवून आलो लाल्या मी, चल आता कूलर मध्ये बसू. कोणत्या गावचा होस रे बापू तू? लाल्या तुमच्या घरी पाहुणे आलात का बे? अबे हा आपल्या वर्गातला कार्य नव्हे का? अबे डेंग्या तपण्यानं तर याच्या पूर्ण खुल्ला वारला बे. बहीण भाजल्या पाकरासारखा झालाय हात. अबे कार्या तुला आम्ही वळखलूनच नाही बे. अबे त्याच्या चेहऱ्याला हात लावून पाय, कारा पेंट गिंट मारून आला असेल तर. जाऊ दे बे धोड्यात, मी आपल्याच घरी जाऊन कूलरची हवा घेतो. बापू लालू बे येऊ दे ना बे अंदर. अबे तू आता येऊ नाही दिलास तर आमच्या थोडा वेळात चिकन रोस्ट होते. तुझ्या पाया लागतो भाऊ. ठीक आहे, या अंदर. मग कशी लागत आहे हवा? आता मस्त लागत आहे बापू, थंडा थंडा. बे हो लाल्या, कूलरचा मोठा जोरदार घेतलास बी तू ना. सावकार राहून का नाही बे आम्ही? तुम्ही गरीब लोक असे कूलर घेऊ शकता का? बे लाल्या तुझा राग गेलास नाही का बे? लाल्या तुला किती शिवा द्यायच्यात तर दे, पण फक्त कूलर समोरून उठवू नको बे. ने डेंग्याच्या सूर्या काकाला जाऊन सांग किती तपतेस तर तप म्हणा आता. बढिया झर झर हवा फेकत आहे. माझे अंगूर असे आनंदात खेळत आहेत बापू. तुम्ही का झाला बे कुल्लूरले? बे नवीन कूलर कसा का बंद झाला बे? अबे साला आतापर्यंत बराबर चालत होता आणि तुम्ही साल्यावर कॉम बिघडला बे. बे आम्ही काहीच नाही केलून. अबे आम्ही हात तरी लावलून का? बहीण तुझा कूलर तर आपापच बिघडला.
अबे तुमच्या पायी हो. अबे तसा पाहिला तर मला तुम्हाला येऊच नव्हता द्यायला पाहिजे. गरीब कोटचे निघा बे माझ्या घराच्या बाहेर. बे तू बैतार झालास का लाल्या? कुल्लूरला ठोकून पाय चालू होईल तर. अबे तुम्ही निघा माझ्या घराच्या बाहेर, नाही तर मी पोलीस बोलावतो. अबे लाल्या कुल्लूर बिघडला तर इलेक्ट्रिशियन बोलाव. पोलीस कायला? तुमच्या बाई बिघडला ना. तुमची अवकात नाही तर कायले येता बे? गरमी मध्ये झोपत जावा. बे लाल्या अवकादीवर नको येऊ. असे 10 कुल्लूर घेऊ शकतो मी. मग घेतलास काऊन नाही? थोडेसे पैसे कमी पडत होते का नाही बे? अबे फकान्या माणसा, निघ माझ्या घराच्या बाहेर. तो पाय तुला निघ घराच्या बाहेर म्हणलो माझा कूलर चालू झाला. म्हणजे 8 कूलर मध्ये नाही 8 साल्यावर तुमच्यात आहे. पनोती कोटचे निघ बाहेर. दुबारा येवायचं नाही माझ्या घरी. उन्हानं लाल पडला तरी दिसावाचं नाही माझ्या घरी. हो गरीब कोटचे. तुम्हाला काय वाटते भाऊ, याच्या सोबत मी केलो ते सही केलो का नाही? मी तर म्हणतो भर दुपारी डांबर रोडावर यायची ढुंगण घासायला पाहिजे. तुम्हाला काय वाटते, का करायला पाहिजे? कमेंट मध्ये लिहून सांगा बरं.